सिडकोतील सावतानगरमध्ये कोयता गँगची दहशत, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुण्यातील कोयता गँगच्या घटनानंतर आता नाशिक शहर परिसरात रात्रीच्या वेळी हातात कोयते घेऊन काही तरुण दहशत पसरवत असल्याच्या घटना वाढत आहेत। कोयता गँगची दहशत आता दाट वस्तीमध्ये पोहोचत असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 रोजी रात्रीच्या सुमारास सावतानगर या ठिकाणी काही तरुणांनी या ठिकाणी हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान तसेच दोघांवर कोयत्याने वार केल्याचे देखील समजत आहे। काय प्रकार घडला? मी तिरमूर चौकात उभा असताना एक पवन नावाचा व्यक्ती माझा मित्रच होता। ॲक्च्युली तो काय कारणामुळे मला मारायला आला, पाठीमागून कोयता घेऊन आला। तर माझ्या एका समोरच्या मित्राने आवाज दिला, म्हणे कोयता घेऊन आले कोणतरी मी वाकलो खाली। तो वाकल्यानंतर माझ्या खांद्यावर कोयता लागला गेला, त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न होता मला। ही घटना माझ्या भोवती घडली तिरमूर चौकात। तुम्हारा नाम क्या? कहाँ रहते हो? अच्छा, क्या हुआ? मेरा कुछ नहीं था, मतलब घर के पास में बैठा था, उन लोग उठा के लेके गए, जबरदस्ती मेरे को रास्ते में मारे। अच्छा, किससे मार? हाथ में कुछ था क्या? हाँ, कुछ कोई था। अच्छा, उल्टा करके मारे। कितने बजे हुआ है? 6 या 7 के बीच। और किसी और को मारा क्या? रवी पाटील। बरं, काय प्रकार घडला? हे माझ्या मित्राचा मुलगा आहे हा, आणि याला घरून उचलून नेलं 2-3 मुलांनी आणि अंधारात नेऊन त्याला मारपीट केली आहे। त्यार वगैरे असल्या कारणामुळे त्याला 4-5 टाके वगैरे पडलेले आहेत। त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेला आणि सिव्हिल हॉस्पिटलमधून आता अंबड पोलीस स्टेशनमध्ये FIR करण्यासाठी आलेला होता।